नमस्कार, मी मारुती जाधव. आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे. आज आपण 10वीच्या टेक्स्टबुकमधील जो 1.2 हा लेसन आहे, इन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड, या लेसनचं जे वर्कशॉप आहे ते आज घेणार आहोत. चला तर मग पाहूयात इंग्लिश वर्कशॉप 1.2 and encounter of special kind. इंग्लिश वर्कशॉपमध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट काय विचारले पहा. स्टेट वेदर यू आर ॲग्री ऑर डिसॲग्री विथ फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय युअर चॉईस विथ युअर प्रॉपर रिझन्स. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला या प्रश्नामध्ये काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्या सेंटेन्सचं स्टेटमेंट्सचं तुम्ही त्याच्याशी सहमत आहात की नाही हे लिहायचं आहे. आणि सहमत जर असाल तर का सहमत आहात किंवा सहमत नसाल तर का सहमत नाहीत, अशा प्रकारचं कारणसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लिहायचं आहे. तर चला पाहूयात फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे. द कंपाऊंड वेअर द रायटर वॉज लिव्हिंग वॉज रिच इन नेचर्स बॉन्टी. अशा प्रकारचा आपल्याला क्वेश्चन विचारला आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे आय ॲग्री दॅट द कंपाऊंड वॉज रिच इन नेचर्स बिकॉज इट वॉज अ लार्ज कॅम्पस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड टॉल मॅजेस्टिक ट्रीज. देअर वेअर अ स्क्विरल, मेनी स्पेसीज ऑफ बर्ड अँड इव्हन अ ग्रुप ऑफ लंगूर. हे याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी टू रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. तर याचा आन्सर काय आहे बघा. आय ॲग्री विथ द स्टेटमेंट बिकॉज ड्युरिंग हॉलिडेज चिल्ड्रन हॅव मोर फ्री टाईम इन विच दे कॅन रीड व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. अशा प्रकारचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन विचारलेला आहे पहा. स्टेटमेंट आहे द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. म्हणजे नरेटर जो निवेदक आहे त्या निवेदकाने त्या बेबी लंगूरला वाचवून चूक केली, अशा प्रकारचं स्टेटमेंट आपल्याला विचारलं आहे. त्याचा आन्सर लिहायचा आहे आपला आय डू नॉट ॲग्री, किंवा आपण आय डिसॲग्री असे म्हणू शकतो विथ द स्टेटमेंट. वरील मी सहमत नाही. का सहमत नाही तर त्याचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे. द नरेटर शोड ट्रेमेंडस करेज अँड सेव्ह द बेबी लंगूर. इट शोज हाऊ काइंड हार्टेड अँड ब्रेव बॉय ही वॉज. इफ ही हॅड नॉट सेव्ह द बेबी लंगूर इट वुड हॅव बीन किल्ड बाय द मेल लंगूर. म्हणजे मी या विधानाशी सहमत नाही. का सहमत नाही तर कारण की तो जो लेखक आहे किंवा निवेदक जो होता, निवेदकाने काय केलं आहे, खूप धैर्याने आणि धाडसाने त्या छोट्या बाळाला, माकडाच्या पिल्ल्याला काय केलं, वाचवलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा जो मुलगा किंवा लेखक जो आहे, कमी वयामध्ये सुद्धा त्यानं जर या बेबी लंगूरला वाचवलं नसतं तर ते कदाचित मेलं असतं. त्यामुळं या विधानाशी मी सहमत नाही, अशा प्रकारचा आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. नेक्स्ट स्टेटमेंट पाहूया. नेक्स्ट स्टेटमेंट आहे पहा. ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. ॲनिमल म्हणजे जे प्राणी आहेत त्या प्राण्यांच्या भावना कळत नाहीत, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट दिला आहे. तर त्याचा आन्सर आहे आय डू नॉट ॲग्री विथ द स्टेटमेंट. मी या विधानाशी सहमत नाही, कारण देअर आर सो मेनी एक्झाम्पल्स ऑफ फ्रेंडशिप बिटवीन ह्युमन बीइंग अँड ॲनिमल्स. डॉग्स, हॉर्सेस अँड एलिफंट्स आर गुड एक्झाम्पल. मी या विधानाशी सहमत नाही. का? कारण की बरेचसे आपण पाहतो की जे प्राणी आहेत, प्राणी आणि माणसं यांच्यामध्ये चांगल्या प्रकारची मैत्री असू शकते. आणि त्याचे एक्झाम्पल आपण पाहतो. बरेच घरामध्ये बरेच व्यक्ती काय करतात, घरामध्ये पाळीव प्राणी पाळतात. डॉग्स असतात, हॉर्स घोडे असतात किंवा एलिफंट्ससुद्धा असतात. यांची एकमेकांशी चांगल्या प्रकारची मैत्री असू शकते. हे त्यामुळं मी या विधानाशी सहमत नाही, असा आन्सर असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला स्टेटमेंट पहा. द नरेटर वॉज 55 years old
वेन दिस इन्सिडंट अकर्ड. म्हणजे ही गोष्ट जी आहे असं या ठिकाणी सांगितलं स्टेटमेंटमध्ये की निवेदक ज्यावेळेस 55 वर्षाचा होता त्यावेळेस ही घटना घडलेली आहे का. तर याचा आन्सर काय असेल, आय डू नॉट ॲग्री बिकॉज द नरेटर इज नाव 70 years ओल्ड अँड वेन द इन्सिडेंट अकर्ड शी वॉज 15 years ओल्ड. या विधानाशी मी सहमत नाही. कारण लेखक सध्या 70 वर्षाचा आहे आणि ही घटना कधी घडलेली आहे, ज्यावेळेस लेखक 15 वर्षाचा होता, 15 years होता, त्यावेळेस ही घटना घडलेली आहे. त्यामुळे या विधानाशी मी सहमत नाही. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी 5 स्टेटमेंट्स दिलेले होते. या ठिकाणी आपण ते कव्हर केले आहेत. आता क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला काय विचारले बघा, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग इन ग्रुप बी. आपल्याला या ठिकाणी काही फ्रेजेस दिलेले आहेत आणि या ठिकाणी हा जो ग्रुप ए आहे, ग्रुप ए आणि ग्रुप बी असे 2 ग्रुप दिले आहेत आणि या ठिकाणी फ्रेजेस आणि त्यांचे मिनिंग या ठिकाणी आपल्याला यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर पहा, फर्स्ट टू बी अ पार्ट अँड पार्सल ऑफ. या ठिकाणी या सेंटेन्स किंवा या फ्रेजेसची जी आन्सर आहे ते काय असणार आहे पहा. याच्यामध्ये 6 नंबरचं जे मिनिंग आहे ते याचा आन्सर आहे टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट, हे त्याचा आन्सर असणार आहे. त्यानंतर सेकंड पहा, टू बी इंग्रॉस इन. या फ्रेजेसचा आन्सर काय आहे, तर याचा आन्सर आहे टू बी कम्प्लिटली ऑक्युपाइड इन. त्यापुढं टू टेक नोटीस ऑफ याचा आन्सर असेल फर्स्ट नंबर टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन. त्यानंतर पुढं 4 टू फिगर आउट याचा आन्सर असेल टू फिगर आउट शोधणे. सेकंड नंबर टू बी ॲबल टू सॉल्व अ प्रॉब्लेम. याचा अर्थ काय आहे, टू बी ॲबल एखादी समस्या किंवा अडचण सोडवण्यासाठी सक्षम असलेला. नेक्स्ट टू पॉन्डर ओव्हर याचा आन्सर आहे टू पॉन्डर ओव्हर. फोर्थ नंबर टू थिंक अबाउट सिरियसली. त्यानंतर पुढचं टू बी ओव्हरवेल हा जो या ठिकाणी आपल्याला फ्रेज दिलेला आहे याचा आन्सर आहे टू बी ओव्हरवेल. याचा आन्सर 7 नंबर टू बी अफेक्टेड इमोशनली इन पॉवरफुल वे, अशा प्रकारेचा आन्सर आहे. त्यानंतर पुढं इन फ्लॅश याचा आन्सर आहे सर्वात लास्ट व्हेरी क्विकली. इन फ्लॅशचं आन्सर काय असणार आहे, व्हेरी क्विकली. आणि त्यानंतर सर्वात शेवटी जो राहिलेला आहे त्याची लास्ट जोडी या ठिकाणी राहिलेली आहे ते म्हणजे टू फाइंड सोलॅस याचा आन्सर आहे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. या ठिकाणी त्याचा आन्सर आपल्याला दिलेला आहे. तर अशा प्रकारे मॅच द पेअर्स किंवा ज्या जोड्या लावायच्या होत्या त्या आपण या ठिकाणी लावलेल्या आहेत. तर अशा प्रकारे सर्वांनी हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट या ठिकाणी करून घ्यायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढं पाहूयात पुढचा क्वेश्चन आपल्याला विचारले पहा काय. क्वेश्चन नंबर 3 राईट इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये हा क्वेश्चन लिहायचा आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय विचारला आहे, ए व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स म्हणजे काय की लेखक किंवा निवेदक जो होता कुंत्रे भुंकत होते म्हणून का इग्नोर करत होता किंवा दुर्लक्ष का करत होता त्याच्याकडं, तर त्याचं कारण काय आहे ते या ठिकाणी दिलेले पहा. आन्सर त्याचं काय आहे, द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज इट वॉज समथिंग नॉट न्यू टू हिम. देअर वेर सो मेनी डॉग्स अँड दे यूज टू बार्क रेग्युलरली. या ठिकाणी लेखक का इग्नोर करत होते त्या कुत्र्यांच्या भुंकण्याकडं, कारण की त्यांच्या कॉलनीमध्ये बरेचसे कुत्रे जे होते नेहमी काय करायचे, भुंकायचे आणि ते काही त्यांच्यासाठी नवीन नव्हतं. त्यामुळं
लेखकाने जे कुंत्र्याचं भुंकणं होतं त्याच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं होतं. अशा प्रकारचे याचा आन्सर आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी काय आहे पाहूयात. पहा बी काय विचारलं आपल्याला, why did मदर लंगूर मेक नो इफेक्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. जो मदर लंगूर जी होती, मदर लंगूर म्हणजे आई, ती माकडाची जी आई होती ती तिचं जे छोटं पिल्लू होतं ते पिल्लू वाचवण्यासाठी किंवा माकडाचं त्या बाळ वाचवण्यासाठी ती कसल्याही प्रकारचे प्रयत्न का करत नव्हती. तर त्याचं काय कारण आहे पहा. बिकॉज शी वॉज कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बिईंग डन टू हर बेबी. शी वॉज हेल्पलेस. म्हणजे ज्यावेळेस लेखक त्या ठिकाणी लेखक या माकडाच्या पिल्ल्याला घेऊन गेला होता, कोंबड्याच्या खुराड्यामध्ये या छोट्या पिल्ल्याला ठेवलं होतं माकडाच्या, त्यावेळेस लेखकापासून याची सुटका का करत नव्हती ही, किंवा का प्रयत्न करत नव्हती. कारण की ते तिलासुद्धा लक्षात आलं होतं की हा जो लेखक आहे तो तिच्या बाळाची काय करत आहे, काळजी घेत आहे. आणि तिला खात्री झाली होती. काय खात्री झाली होती, आणि ती त्याला कन्व्हिन्स करत होती की तुला याच्यापासून किंवा या लेखकापासून कोणताही प्रकारचा म्हणजे त्रास नाही किंवा कोणताही धोका नाही. आणि त्यामुळं ती एकदम निवांत त्या ठिकाणी पाहत होती की लेखक काय करत आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 मध्ये ए आणि बी हे क्वेश्चन आपल्याला दिलेले आहेत. आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूयात. पहा क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. क्वेश्चन नंबर 4 म्हणजे प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न जो आहे यामध्ये काय दिले बघा. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग इन टेक्स्ट इन अ सिक्वेन्स ऑर्डर. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ज्या घटना घडलेल्या आहेत त्या काय करायच्या, सिक्वेन्सली लावायच्यात, म्हणजेच योग्य तो क्रम त्यांचा त्या ठिकाणी लावायचा आहे. तर पहा आपण या ठिकाणी आपले सेंटेन्स दिलेले आहेत. काही सेंटेन्स, किती सेंटेन्स आहेत बघा, या ठिकाणी 13 सेंटेन्स आहेत, 13 सेंटेन्स दिले आहेत. तर कोणती घटना अगोदर आहे आणि कोणती नंतर आहे हे आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आहे. तर मग घटना कालानुक्रमे लावा अशा प्रकारचा प्रश्न आपल्या इतिहासामध्ये सुद्धा विचारतात. तशाच प्रकारचा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर फर्स्ट सेंटेन्स आहे जे आहे ते आपल्याला काय त्याचा आन्सर असेल बघा. आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. याचं जे आन्सर आहे ते आहे ती घटना आठ नंबरची ती घटना आहे, 8 नंबरला येणार आहे. त्यानंतर सेकंड पहा, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. हे जे सेंटेन्स आहे ते 11 नंबरचं आहे, 11 नंबर. त्यानंतर आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. ही जी घटना घडलेली आहे ती 3 नंबरलाच आहे, नंबर 3. त्यानंतर फोर्थ सेंटेन्स पहा, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. ही जी घटना घडलेली आहे ती आहे 5 नंबर, 1 नंबरची ऑलरेडी या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला. फिफ्थ सेंटेन्स काय दिलं आहे बघा, आय बिकेम डीपली अब्सॉर्ब इन द बुक. हे 2 नंबरचं सेंटेन्स आहे, सेकंड नंबर. फर्स्ट नंबर काय बघा, फर्स्ट नंबर आय वॉज इंगोरस विथ व्हेरियस मॅगझिन अँड स्टोरी बुक. सेकंड आय बिकेम डीपली अब्सॉर्ब इन द बुक. थर्ड नंबर आय हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. फोर्थ आपण खाली दिलेला आहे पाहूयात. फिफ्थ या ठिकाणी काय, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. अशा प्रकारच्या घटना आहेत, कालानुक्रमे आपल्या या ठिकाणी लावायचे आहेत. त्यानंतर 7 नंबर काय दिलं आहे बघा, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. तर ही जी घटना आहे ती 9th नंबरला येणार आहे, 9 नंबरची घटना आहे. त्यानंतर पुढं पहा, आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर. ही जी घटना घडलेली आहे ती 13 नंबर, सर्वात शेवटी. त्यानंतर त्यापुढं आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स. ही जी घटना घडलेली आहे ती 6 नंबरचं हे सेंटेन्स आहे. त्यापुढं आय सॉ समथिंग हॉरिबल. ही जी घटना आहे ती 4 नंबर आहे. त्यापुढं 11 नंबरचं सेंटेन्स, आय वॉज शो दॅट फूड वॉज नॉट
द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ही जी घटना घडलेली आहे ती 12 नंबर आहे, 12 नंबर्स. त्यापुढं 13 नंबर लास्ट 12 नंबरचे जे आहे त्याच्या खाली पाराव सेंटेन्स आय मॅनेज टू कॅच द होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल, 7 नंबर. आणि सर्वात शेवटी 13 नंबरचा आय अलाउ द मदर ॲक्सेस टू बेबी, 10 नंबरला हे आहे. तर पाहू शकतात आता की या ठिकाणी सिरियल नंबरनी आपण ह्या घटना ज्या आहेत ते पाहू शकतो की यामध्ये कोणकोणते म्हणजे नंबर स्टार्टिंगपासून आपण नंबर पाहू शकतो. 1 नंबर कोणतं सेंटेन्स आहे, एक फर्स्ट सेंटेन्स, 2, त्यानंतर 3, 4 नंबरची घटना कुठे घडलेली आहे पहा, 4 सॉरी, त्यानंतर 5, 6 नंबर, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि सर्वात शेवटी 13 नंबर. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे आपल्याला 13 नंबर दिले होते एकूण ते 13 नंबरपैकी 13 घटना काय केल्या तर आपण या ठिकाणी सिरियल नंबरने लावलेल्या आहेत. तर अशाच प्रकारे या घटना तुम्हाला सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायच्या आहेत. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूयात, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय दिलेलं आहे आपल्याला पहा, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. आपल्या ठिकाणी काही घटना दिलेल्या आहेत, म्हणजे सॉरी काही वाक्य दिलेत आणि त्या घटना कधी घडलेल्या आहेत याचा आपल्याला 5 ते 6 ओळीमध्ये उत्तर लिहायचं. पहा क्वेश्चन नंबर फर्स्ट जो आहे आपल्याला काय दिलेला आहे, व्हॉट वुड यू डू इफ यू फाइंड अन इंजर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. म्हणजे असा प्रश्न विचारला आपल्याला की जर तुम्ही शाळेतून परत येत असाल आणि जर तुम्ही एखादा जखमी पक्षी पाहिला तर तुम्ही काय कराल त्यावेळेस. असा एक पर्सनल रिस्पॉन्स किंवा एक स्वमत, जशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारतात स्वमतामध्ये किंवा पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन विचारतात तसा प्रश्न आहे हा. मग तुम्हाला वैयक्तिक विचारलेला प्रश्न आहे, याचा आन्सर आपण कसं द्यायला पाहिजे, लिहायला पाहिजे. पहा या ठिकाणी आपण क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी लिहिलेला आहे, इफ आय फाइंड अन इंजर्ड बर्ड, जेव्हा जर मला असा जखमी पक्षी सापडला, व्हाईल रिटर्निंग फ्रॉम माय स्कूल, जेव्हा मी शाळेतून परत येत असेल तेव्हा, आय विल पिक अप इट, मी त्या पक्षाला उचलेल, अँड ब्रिंग इट होम, आणि त्या पक्षाला घरी घेऊन येईल. आय जेंटली चेक इफ देअर आर एनी वॉन्ड्स ऑन हिज बॉडी, मी अगोदर त्या पक्षाला चेक करेल घरी आल्यानंतर की त्या पक्षाला कुठं जखम झालेली आहे का. आय विल गिव्ह सम वॉटर अँड डू द फर्स्ट एड ऑन द वॉन्ड्स, आणि सर्वात अगोदर काय करेल, पक्षाला जखम झाली असेल पाहिल, त्यानंतर त्याला पाणी पिण्यासाठी देईल आणि ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या जखमेवर मी प्रथमोपचार करेल, किंवा त्या ठिकाणी जर त्याला पाणी पिल्यानंतर प्रथमोपचाराची क्रिया सर्वप्रथम करेल असं लिहायचं आहे. आय विल फीड इट अँड कीप इट सेफ इन केज टू प्रोटेक्ट इट फ्रॉम आवर कॅट. आय विल अलाव द बर्ड टू फ्लाय ॲज सून ॲज इट इज फुली कर्ड, आणि काय करेल मी त्याला खाऊ पिऊ घालेल, त्यानंतर त्याला सुरक्षित अशा एका पिंजऱ्यामध्ये ठेवेल ज्या ठिकाणी कोणतीही मांजर किंवा कुत्रा याच्यापासून तो पक्षी सुरक्षित राहील, आणि मग लवकरात लवकर तो पक्षी कशा प्रकारे उडेल यासाठी मी प्रयत्न करेल. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर त्या ठिकाणी लिहायचं आहे. सेकंड क्वेश्चन पाहूया. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे काय बघा, व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. या ठिकाणी आपला प्रश्न विचारला आहे की तुमचं मत काय असेल. ज्या ठिकाणी आपलं क्वेश्चन काय विचारलं बघा, या कथेवरून लेखकाविषयी किंवा जो निवेदक आहे, निवेदक म्हणजे लेखक, तुमचे मत कोणते, तुम्हाला काय वाटतं त्या लेखकाविषयी, अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. तर त्याचा आन्सर लिहायचा आहे पहा, द नरेटर वॉज जस्ट 15 years ओल्ड व्हेन द इन्सिडेंट हॅपन. ही घटना ज्यावेळेस लेखक 15 वर्षाचा होता तेव्हा घडली होती. ही इज अ ब्रेव्ह अँड काइंड हार्टेड. तो लेखक खूप धाडसी होता आणि दयाळू होता. ही डिअर
he dared to attack angry male langur. It is not easy to attack film boss, but still the writer dared to attack the angry male langur. मग या ठिकाणी हा जो लेखक होता त्याने काय केलं होतं, त्या मेल लंगूर जो होता पुरुष माकड त्याच्याशी किंवा त्याच्या विरुद्ध त्याला त्याच्या हापासून हल्ला जो केला होता त्याने छोट्या माकडावर, त्यापासून त्याला विरोध करण्यासाठी काय केलं होतं, एक धाडस केलं होतं. आणि ही गोष्ट काही सोपी होती का, नाही. तर त्याला असा रागीट असा हा मेल लंगूर जो होता त्याला त्यानं विरोध केलेला आहे. ही सेव्ह द बेबी लंगूर फ्रॉम द फ्युरियस लंगूर अँड इवन फीड इट. आणि त्याला अशा मेल लंगूरपासून वाचवलेला आहे छोट्या बाळाला आणि त्याला खाऊ पिऊ पण घातलेला आहे. त्यामुळे तो लेखक खूप चांगल्या प्रकारचा होता. अशा प्रकारे आपण त्याचं मत आपण बनवू शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 6 पहा. प्रश्न क्रमांक 6. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. आपल्या ठिकाणी काही वेब डायग्राम दिलेले आहेत आणि या पॉईंटच्या आधारे काय करायचं, आपल्याला पॅरेग्राफ लिहायचा आहे. तर मग पॅरेग्राफ कसा लिहायचा आहे, तर त्यासाठी काही पॉईंट दिलेत पहा. मदर अँड चाइल्ड रिलेशनशिप, आई आणि बाळ यांचं रिलेशनशिप कसं असतं, कशा प्रकारचं असायला हवं, यासाठीचा हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. लव्ह अँड अफेक्शन, मग इमोशन अँड सेंटिमेंट्स, प्रोटेक्शन अँड केअर, फीडिंग, टीचिंग, गाईड टू लाईक इंडिपेंडंट. अशा प्रकारचे आपण पॉईंट्स वापरून या ठिकाणी असा पॅरेग्राफ आपण एक बनवू शकतो आणि तशा प्रकारे पॅरेग्राफ बनवायचा आहे. चला तर पाहूयात याचा आन्सर. या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 6 मधला जो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, मदर अँड चाइल्ड रिलेशनशिप, त्याचा या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेला आहे. पहा. द रिलेशनशिप बिटवीन अ मदर अँड हर चाइल्ड इज ॲट टॉप मोस्ट ऑफ ऑर रिलेशन. खरं तर आई आणि तिचं बाळ यांचं जे रिलेशन असतं, नातं असतं, खूप चांगल्या प्रकारचं, इतर नात्यापेक्षा सर्वात श्रेष्ठ नातं असतं. इट हॅज आउटमोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ. हे नातं सर्वांपेक्षा चांगल्या प्रकारचं नातं असतं आयुष्यामध्ये. इवन इफ इट इज अ ह्युमन ऑर ॲनिमल कॅन सर्वाईव्ह विदाउट अ मदर. द पोएट यशवंत रोट लॉर्ड ऑफ थ्री वर्ड्स. पोएट यशवंत यांनी म्हटलेलं सुद्धा आहे पहा, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि त्यांनी काय केलेलं, हे 3 शब्द जे आहेत ते खूप आईसाठी, म्हणजे जर आई नसेल तर किती श्रीमंत असला व्यक्ती तरी त्याला त्याच्या पैशाला काही किंमत नाही, अशा प्रकारचं वर्णन आईचं करताना त्यांनी म्हटलेलं आहे. लॉर्ड ऑफ थ्री वर्ड्स इज लाईक अ बिगर विदाउट मदर. मदर अँड चिल्ड्रन आर कनेक्टेड इवन बिफोर बर्थ. अ मदर इज इमोशनली अटॅच विथ हर चाइल्ड. खरं तर आई आणि बाळाचं नातं हे फक्त जन्म झाल्यानंतरच इमोशनली अटॅच असतं असं नाही, भावनिक त्यांचं भावात्मक नातं जे आहे, बाळाचा जन्म होण्यापूर्वीसुद्धा जशा प्रकारे असतं तशाच प्रकारे आईचं नातं, आई आणि बाळाचं नातं शेवटपर्यंत, कितीही बाळ मोठं झालं तरी त्या बाळासाठी किंवा त्या आईसाठी तिचं बाळ हे लहान असतं. त्यामुळं आई आणि बाळाचं नातं खूप घट्ट असतं, भावनिकतेचं नातं असतं. शी टेक्स केअर ऑफ हर चाइल्ड अँड प्रोटेक्ट द चाइल्ड इन एनी कंडिशन. मदर इज द गुरु ऑफ हर चाइल्ड. खरं तर आई ही नेहमी त्या बाळाची तिची काळजी घेते, संरक्षण करते आणि कोणतीही आयुष्यामधली जर कंडिशन असेल त्या बाळासाठी ती कंडिशन मध्ये ती त्यांना मदत करते. आणि आई हा पहिला शिक्षक मानतात. शिक्षकांच्याही अगोदर त्या बाळाची किंवा प्रत्येक मुलाची आई हाच पहिला शिक्षक आहे असं मानतात. शी गाईड्स हर चाइल्ड अँड टीचेस हिम. ती तिच्या बाळाला सर्वप्रथम शिकवते आणि त्याला मार्गदर्शन करते. व्हॉट इज गुड अँड व्हॉट इज बॅड. काय चांगलं आहे काय वाईट आहे याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी सर्वप्रथम शिक्षक कोण असते तर आईच असते. सो अ मदर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग द लाईफ ऑफ हर चाइल्ड. खरं तर आई हा आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, जी की आपल्याला पुढील आयुष्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला कामी येते. तर अशा प्रकारे याचा आन्सर आई आणि बाळ या दोघांचं रिलेशनशिप असतं. आपण याचा आन्सर लिहू शकतो. पुढचा सेकंड क्वेश्चन पहा. इंज्युअर्ड ॲनिमल हाऊ विल यू हेल्प. एखादा म्हणजे जखमी प्राणी आहे किंवा पक्षी आहे
आणि तुम्हाला त्या जखमी प्राण्याला मदत तुम्ही कशा प्रकारे कराल या प्रकारचं वर्णन करणारा पॅसेज आपल्याला लिहायचा आहे। तर मग त्या ठिकाणी काही पॉईंट्ससुद्धा तुम्ही हे करू शकता, ॲड करू शकता। या ठिकाणी एक पॉईंट दिले आपल्याला, प्रोव्हाइड वॉटर अँड फूड। त्या प्राण्याला तुम्ही अन्न आणि पाणी देऊन वाचवू शकतात किंवा त्याला मदत करू शकतात। अशाच प्रकारे वेगवेगळ्या पॉईंट्सचा उपयोग करून आपल्याला या ठिकाणी पॅरेग्राफ लिहायचा आहे। चला तर पाहूयात पॅरेग्राफ रायटिंग। पहा, इफ आय कम अक्रॉस ॲन इंजर्ड ॲनिमल, जर मी अशा प्रकारचा प्राणी पाहिला तर आय विल शुअरली हेल्प द ॲनिमल। फर्स्ट ऑफ ऑल आय विल चेक मिनिट whether the animal is seriously injured or there any major minor injuries। म्हणजे अगोदर सर्वप्रथम मी जो जखमी प्राणी आहे त्या जखमी प्राण्याला पाहिल की नेमकं प्राण्याला काय झालेलं आहे आणि काय नाही। आय विल प्रोव्हाइड हिम फर्स्ट एड बाय अप्लाइंग अँटीसेप्टिक ऑइंटमेंट्स। म्हणजे अगोदर तो प्राणी आहे जखमी, त्या जखमीवर प्राथमिक उपचार अगोदर करेल आणि अँटीसेप्टिक क्रीम वगैरे त्याला मिळावेल। I will provide some water and some food to eat. I know the animal may try to attack, but I will pat it gently. मी जो ॲनिमल सापलेला आहे, जखमी प्राणी जो सापलेला आहे त्याला अन्न आणि पाणी देईल खाण्यासाठी, आणि जो त्याच्यावर ज्या प्राण्यानं अटॅक केला आहे तो तशा प्रकारचा अटॅक आणखी होऊ नये म्हणून काळजी घेईल। I will take proper care of animal. I will allow it to move freely in my house and allow it return to his home. त्याला मी माझ्या घरी घेऊन जाईल सोबत आणि त्या ठिकाणी मुक्तपणे राहण्याची संधी किंवा एक प्रकारचं वातावरण मी निर्माण करेल आणि त्याला घरी लवकरात लवकर त्याच्या जाता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न करेल। अँड सो इट विल फील द टेंडर टच, आणि खरंच त्याला एक चांगल्या प्रकारचं एक आराम त्या ठिकाणी उपलब्ध होईल अशा प्रकारे मी प्रयत्न करेल त्याच्यासाठी। नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पुढचा क्वेश्चन पहा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 7। Work in pairs and make as many words as you can using letters in word encounter हा जो शब्द आहे या शब्दापासून आपल्याला या बॉक्समध्ये काही शब्द बनवायचे आहेत। 3 अक्षरी शब्द, 3 letter words, 4 letter words and 5 or 6 letter words। म्हणजे 3 अक्षरी शब्द या बॉक्समध्ये बनवायचे, 4 अक्षरी शब्द बनणारे या बॉक्समध्ये लिहायचे आहेत आणि 5 अक्षरी या ठिकाणी। एक एक्झाम्पल आपल्याला दिलेले पहा, TEN 10 1 2 3 3 अक्षराचे हा शब्द आहे। त्यानंतर TOUR टूर हा शब्द या ठिकाणी बनवला आहे। त्यानंतर याच शब्दाच्या स्पेलिंगपासून एंटर ENTER अशा प्रकारचा हा एंटर शब्द बनवला आहे। मग तशाच प्रकारे हा क्वेश्चनमध्ये आपण या ठिकाणी आन्सर बनवलेत पहा, NOT नॉट, त्यानंतर नेट NET नेट, नंतर 4 लेटर वर्ड्स पहा, NOUN नाउन, TONE टोन, त्यानंतर काउंट COUNT काउंट आणि COURT कोर्ट। अशा प्रकारचे आपण क्वेश्चन यामध्ये बनवलेले आहेत। तर त्यापुढं पुढचा प्रश्न आपण पाहूयात, क्वेश्चन नंबर 7। क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितले पहा, ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश। आपल्याला हा जो या ठिकाणी मराठीमध्ये म्हणी दिलेल्या आहेत त्या म्हणीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे। तर मग काय दे प्रश्न पहिला काय दिला बघा, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्या या ठिकाणी दिलेला आहे। तर याचा आन्सर आहे, याचा आन्सर पाहूयात। तर याचा आन्सर आहे पहा, सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड, सर्व्हिस टू मॅनकाइंड इज सर्व्हिस टू गॉड। त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, पेरावे तसे उगवते, पेरावे तसे उगवते या प्रश्नाचं इंग्लिशमध्ये जी प्रोवर्ब आहे त्याच अर्थाची प्रोवर्ब काय असेल बघा। याचा आन्सर आहे, ॲज यू सो सो यू रीप, ॲज यू सो सो यू रीप, पेरावे तसे उगवते। तर अशा प्रकारे मित्रांनो आपला या ठिकाणी 1.2 हा जो लेसन आहे एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड या लेसनमधील जे काही वर्कशॉपचे क्वेश्चन होते आपण ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं या व्हिडिओ
हा जो यूट्यूब चॅनल आहे आपलं, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.